Welcome to all 11th standard student. Now today's we start the topic is the dinoflagellates. Dinoflagellates these are the figures सुद्धा दिलेली आहे खाली बघा तुम्हाला एक एक्झाम्पल्स दिलेले आहे. These are the aquatic and mostly marine. Aquatic आहे mostly marine and photosynthetic. The wall is made up of the cellulosic stiff plates. काय असते ती जी वॉल असते कशाने मेडअप असते of the cellulosic stiff plates and they possesses a pair of flagella. काय present आहे pair of flagella. They have the wide range photosynthetic pigments. Photosynthetic pigment present आहे which can be yellow, green, brown, blue and red. Goniocalix is a dinoflagellate. These are responsible for the famous red tide and it make even sea appear red. काय म्हटलेलं आहे मेक्स कसं असते इवन सी अपियर रेड. पुन्हा सांगते these are aquatic and photosynthetic. मेड कशाने असते ऑफ द सिलोजिक स्टिफ प्लेट्स possesses pair of flagella and can be जी रेंज असते ऑफ द वाईड रेंजमध्ये राहतात फोटोसिंथेटिक पिगमेंट रेंज जे प्रेझेंट आहे पर्टिक्युलरली ती आहे येलो ग्रीन ब्राऊन रेड. ओके देन एक्झाम्पल इज द गॉनिओकॅलिक्स is the dinoflagellate and responsible for the famous red tide साठी and it makes even sea appear red. Then next is the fungi and protista. Fungi and protista मध्ये बघायचं आहे त्याच्यामध्ये बघा पर्टिक्युलरली दे आर कॉमनली फ्रॉम द ग्रुप ऑफ द मॅक्झोमायसिड्स. काय म्हटलेलं आहे मॅक्झोमायसिड्स कशाशी बिलॉंग करतात कोणत्या ग्रुपशी मॅक्झोमायसिड्स and then the spirophytic organisms found in the decaying leaves. कुठे प्रेझेंट राहते decaying leaves जे असतात त्या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि spirophytic organisms आहे. These cells are the aggregate to form the last cell mass called as the plasmodium. ह्या ज्या सेल्स असतात ॲग्रिगेट फॉर्म करतात लास्ट सेल्स मास कॉल्ड ॲज अ प्लाझ्मोडियम नॉट अ मलेरिया पॅरासाइट अँड दे पोर्स प्रोड्यूस काय करते प्लाझ्मोडियम व्हेरी टफ अँड सर्व इवन द हार्श कंडिशन्स. ते काय प्रोड्यूस करतात स्पोर्स बाय प्लाझ्मोडियम आणि ते कसे राहतात व्हेरी टफ अँड सर्व करतात इवन व्हेरी हार्श कंडिशन्समध्ये. ओके देन नेक्स्ट टॉपिक इज द युक्लिनॉइड्स. युक्लिनॉइड्स तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा झालेलं आहे बघा. द फिगर्स दिलेली आहे या ठिकाणी. दे लॅक सेल वॉल बट हॅव अ टफ कवरिंग ऑफ द प्रोटेनियस पेलेसियल. लॅक ऑफ सेल वॉल जी आहे ती ॲब्सेंट्स आहे आणि त्याच्यामध्ये टफ कव्हरिंग राहतं ऑफ द प्रोटेनियस पेलेसियलचा. 2 फ्लॅजेला असतात. वन इज द शॉर्ट अँड अदर इज द लॉंग. they have as heterotropous in absence of light but possesses the pigment similar that of the higher plants for the photosynthesis. याच्यामध्ये जो आहे हेटरोटॉपस आहे बिहेव कसं असते हेटरोटॉपस absence काय आहे लाईट बट पजेस काय करते पिगमेंट ॲज सिमिलर ऑफ दॅट हायर प्लांट सारखं फॉर द फोटोसिंथेसिस. नाव इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लीटेड. थँक्यू.